वासुदेवाय. आज आपण भगवद्गीतेविषयी चर्चा करणार आहोत. तर भगवद्गीतेतील तिसरा जो स्कंद आहे, अध्याय, त्यातला कर्मयोग, याच्यामध्ये 14वा श्लोक आहे. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. याचं भाषांतर आणि तात्पर्य: सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञविध कर्मापासून होतं. तात्पर्य: भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, भगवान जे यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात, ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यांसारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपापल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते, तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावनाभावित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मे नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते, तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनवते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करत नाही, त्याच्या पापक्रमांचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्वच पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे, तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. पण जो असे करत नाही, तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे अवशेष, गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत, त्यांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते, कारण पशुही वनस्पतीच खातात. म्हणून सरते शेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे, तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते आणि या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत. भगवंतांना यज्ञाद्वारे संतुष्ट करता येते. जो यज्ञ करीत नाही, तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल. हा प्रकृतीचा नियमच आहे. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ, हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे अत्यावश्यक आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सकना रघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सकना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरतिषे नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर प्रथमतः उपस्थित सर्व वरिष्ठ वैष्णवांचं मी आजच्या या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीनं आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो, तसेच आपणा सर्वांचे आशीर्वाद घेतो। आणि आजचा हा श्लोक आहे, याच्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सद्यस्थितीला पावसाचे दिवस आहेत आणि येणारा 19 तारखेला आपण काय करणार आहोत, सर्वजण मोठ्या प्रमाणात कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत। पण कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यापूर्वी आपल्याला कृष्ण समजले पाहिजे। जे आपण भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करत आलो इतके दिवस, तर ती भगवद्गीता ही आपल्याला समजली, पण पुढच्याला आपल्याला योग्य रीतीने ती समजवता आली पाहिजे। आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्याला समजवू शकू त्यावेळेस मग या ठिकाणी येणाऱ्यांचं कृष्ण भावना भावित व्यक्तींचं जे काही समुदाय प्रभुपादांचं आंदोलन होतं, त्या आंदोलनासाठी आपण काहीतरी हातभार लावू शकू। तर हे समजणं किती महत्वाचं आहे, तर ते आपण प्रयत्न करायचा या ठिकाणी की कशा पद्धतीनं हे भगवद्गीता म्हणजे सामान्य शास्त्र नव्हे, बाकीच्यांसारखं एखादं ग्रंथ आहे किंवा एखादं कादंबरी सारखं पुस्तक आहे असं याच्यामध्ये कुठेही त्याची गणती होऊ शकत नाही। आपण पाहिलं पाठीमागे की विवेकानंद ज्यावेळेस शिकागोमध्ये गेले त्यावेळेसही त्यांनी हे सर्वांना दाखवून दिलं की आमची भगवद्गीता हे सर्व जे काही तुमचे ग्रंथ आहेत त्यांचं काय करते, भार पेलते। म्हणजे त्यांनी एक आपल्याला हीन भावना म्हणून जी भगवद्गीता आपला जो धर्मग्रंथ होता त्या धर्म परिषदेमध्ये सर्वात शेवटी तळामध्ये ठेवलेला होता। कशाला? त्यांना दाखवून द्यायचं होतं की हा ग्रंथ काय आहे, सगळ्यात शेवट, ह्याचं व्हॅल्यू नाहीये, व्हॅल्युएबल नाहीये। पण विवेकानंद इतके बुद्धीने चतुर होते की ते म्हटले की तुम्हाला असं वाटत असेल की आमची भगवद्गीता म्हणजे सगळ्यात शेवटचा नंबर आणि वर पृष्ठभागावर जो आहे
त्याचा पहिला नंबर. असं नाहीये. जमीनवर ज्यावेळेस पाया असतो त्यावेळेस पाया मजबूत असेल तर इमारत काय होते, उभी राहते, भक्कम उभी राहते. मग आमची भगवद्गीता हे सर्व धर्मग्रंथांचं काय आहे, पाया आहे. मग तो मजबूत आहे म्हणून तुम्ही सर्व तुमचे जे धर्मग्रंथ आहेत हे याच्यामधून काय झालेले, त्यांची उत्पत्ती याच्यामधून झाली. आपल्यालाही माहित आहे की सनातन कालापासून जर कुठला धर्म असेल तर तो कुठला आहे, सनातन धर्म, हिंदू धर्म नव्हे. आपण काय म्हणायचंय, सनातन धर्म. पण आपण सर्वजण आता कोण आहे, हिंदू धर्म. म्हणून आपण हिंदू धर्माचं एक धर्मग्रंथ असावा म्हणून आपण त्याची कशाची निवड केली, भगवद्गीतेची. आपण केली का, पूर्वजांनी ज्यांनी धर्माची स्थापना केली त्याचे परमपूज्य शंकराचार्यांनी धर्मग्रंथ म्हणून कुठल्याला मान्य द्यायची, ते पण भगवद्गीता ह्या तिथं ठरवलं. मग असे किती ग्रंथ आहेत, बरेच ग्रंथ आहेत जगामध्ये. पण त्यातले त्यात मेन ग्रंथ कुठले येतात, तर भगवद्गीता हा एक आला. ख्रिश्चन लोकांसाठी कुठला येतो, बायबल आला. त्याच्यानंतर मुस्लिम समाजासाठी कुराण आलं. तर प्रत्येक जण हा आपल्या धर्मग्रंथावर आधारित आपलं जीवन जगतो. हिंदू सोडून, मी काय म्हणतोय, हिंदू सोडून प्रत्येक जे कोणी धर्म मानणारे लोक आहेत, ज्याचा ज्याचा धर्म आहे तो जे मानणारे लोक आहेत ते काय करतात, आपल्या धर्मग्रंथामध्ये जे जसं लिहिलं असेल त्या पद्धतीनं ते काय करतात, अनुकरण करतात. का असं होतं, तर पहिल्यापासून त्यांना एक गोष्ट शिकवली जाते की बाकीचं जे काही शिक्षण असेल ते दुय्यम, पण प्रथम प्राधान्य कशाला द्यायचं, तर आपल्या धर्मग्रंथांना. म्हणून ईसाई असू द्या किंवा मुस्लिम असू द्या, जवळजवळ 98 ते 99% लोकांनी त्यांचे धर्मग्रंथ वाचलेले असतात आणि वाचतही असतात. म्हणजे एकदा वाचले आणि ते ठेवून दिले असं होत नाही. तर ते दैनंदिन जीवनाचा त्यांचा काय असतो, तो अविभाज्य भाग असतो. पण आपल्याला खेदाची बाब म्हणजे हिंदूंमध्ये आपला जो धर्मग्रंथ म्हणून ज्याला मान्यता दिली तो किती टक्के लोक वाचतात, उपस्थितांमध्ये किती टक्के लोकांनी तो वाचलेला आहे, हात वर करा. बघा इथंच आपल्याला संख्या लक्षात येईल है ना. याच ठिकाणी आपण सर्व आता सनातन सोडा, पण आता हिंदू म्हणून आपण त्याला धर्मग्रंथाला मान्यता दिली. मग आपला धर्मग्रंथ सांगतो काय, त्याच्यामध्ये असं काय लिहिलंय, तर हे आपण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला का, नाही केला. आणि जोपर्यंत म्हणतात ना, धर्मो रक्षती रक्षता, आपण जोपर्यंत धर्माचं रक्षण करत नाही तोपर्यंत धर्म आपलं रक्षण करू शकत नाही. त्याची प्रचिती आपल्याला आता सद्यस्थितीला येते. पूर्वीच्या काळी मी काय म्हटलं, या भगवद्गीतेमध्ये प्रत्येक, म्हणजे तुम्ही बायबल वाचलं तर बायबलमध्ये प्रत्येक ठिकाणी ख्रिस्ती असा हा शब्द येतो. कुराणामध्ये घ्या, तिथं इस्लाम हा शब्द येईल. परंतु भगवद्गीता जर तुम्ही वाचली तर त्याच्या कुठल्याही पेजवर तुम्हाला हिंदू हा शब्द आढळणार नाही. म्हणजे भगवद्गीता इतकी व्यापक आहे की ती फक्त हिंदू धर्मासाठी मर्यादित नाहीये, तर ती संपूर्ण सनातन समाजासाठी. सनातन समाज हा संपूर्ण पृथ्वी तलावाला व्यापतो. आणि हीच संस्कृती आपल्याला आपल्या संतांनी सांगितली. म्हणून ज्ञानेश्वर पण पसायदानामध्ये काय म्हणतात, संपूर्ण विश्वासाठी ते काय करतायत, प्रार्थना करतायत. ते आपल्या भारतापुरती प्रार्थना करतात का, नाही, संपूर्ण विश्वामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून ते प्रार्थना करतात. आणि त्यांनी जो ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे सांगा बरं, भगवद्गीताच आहे. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेचा त्यांनी केलेलं त्याच्यावर भाष्य आहे. त्याला ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून त्याला काय म्हटलंय, ज्ञानेश्वरी. याचा अर्थ ज्ञानेश्वरीतला एक ना एक श्लोक हा भगवद्गीतेतला तोच आहे. जसं ही प्रभुपादांनी भगवद्गीतेचं भाष्य लिहिलं जशी आहे तशी, तसंच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे याचा अर्थ हा व्यापक दृष्टिकोनातून हा ग्रंथ आहे, हा संकुचित वृत्तीचा ग्रंथ नाहीये. तर हे कसं कार्य करतं हे समजलं आपल्याला पाहिजे. आता सद्यस्थितीला आता कलियुग आहे, त्याच्यामधला ऍडव्हान्स म्हणजे आधुनिकता आता या जमान्यामध्ये
पूर्वीच्या काळी म्हणजे थोडेसे अगदी 20 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला किंवा 30 वर्षापूर्वीचा, तर आपण बाहेर फिरायला गेलो, गाडी काढली आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय, तर त्या ठिकाणी जायचं म्हटलं तर त्या गाडीवाल्याला जर माहिती नाहीये, बघा जो गाडीवाला आहे तो प्रोफेशनल ड्रायव्हर नाहीये, तो सतत ये जा करत नाहीये, अनोळख्या ठिकाणी जायचंय, तुम्ही त्या ठिकाणापर्यंत कसं पोहोचाल? काय करतो आपण? विचारत विचारत जातो. हीच पद्धत होती ना. आणि सद्यस्थितीला आता काय करतो आपण? विचारतो का बाहेर काच उघडून की इथून कुठं राईट मारायचं काय आहे? त्याच्यासाठी काय आहे आता? मोबाईलवर काय आलंय? ऍप आलंय. कुठलं? गुगल मॅप. बरोबर. ते लावलं की ते काय करतं? एकदा लावलं, लोकेशन टाकलं की तुम्ही चालू झालं तुमची गाडी की तो तुम्हाला डायरेक्शन देत राहतं. जसं डायरेक्शन देईल तसं तुम्ही गाडी चालवली तर तुम्ही कुठेही चुकणार नाहीये. हे रिअलिटी आहे ना. कारण गुगलने ते त्या पद्धतीनं बनवून घेतलेलं आहे. आणि शब्द चुकून वाकून तुमचं त्याच्याकडे लक्ष नाहीये. आणि चुकून एका ठिकाणी 2 चौक आहेत जवळजवळ, पण तुम्ही लगेच लेफ्टच्या ऐवजी राईट घेतला, तर राईट घेतल्या म्हणजे रस्ता तुम्ही इथं चुकला. रस्ता चुकला की लगेच ते काय करतो? तुम्हाला इंडिकेट करतं की नाही, तुमचा रस्ता चुकलेला आहे. तुम्ही वळवून दाखवतो, तुम्हाला इकडे जायचंय, तुम्हाला इकडं जायचंय. मग तुम्हाला लक्षात येतं की आपण चुकीच्या दिशेने आलोय. परत ते त्या ठिकाणावरून तुम्हाला डायरेक्शन देतं की चुकीच्या ठिकाणी जरी आला तरी आता तुम्हाला मी रस्ता दाखवतो. परत या ठिकाणी ज्यावेळेस ते तुम्हाला त्या रस्त्यानं योग्य ठिकाणी पोहोचवतो. कितीही चुकीचा तुम्ही प्रयत्न करा. तशीही भगवद्गीता आहे. जसा हा गुगल मॅप आहे तशी ही भगवद्गीता. पण 20-30 वर्षापूर्वी जर म्हटलं असतं की भगवद्गीता हे जीवनाचं मार्गदर्शक तत्व आहे, तर कोणी विश्वास ठेवला असता का? नाही, पुस्तकच आहे ते म्हणणार. काय असणार आहे? त्याच्यामध्ये श्लोक आहेत, त्याचं काहीतरी भाषांतर आहे. पण जीवनासाठी संपूर्ण जीवनामध्ये अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत का? बिना अडचणीचं कोण इथं उपस्थित नाही. प्रत्येकाला अडचणी. मग अडचणीवर सोल्युशन असलं पाहिजे. मग सोल्युशन, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे एकाच व्यक्तीकडे असू शकतं का? नाही. मला जीवनात असंख्य अडचणी येतील, माझे वडील मला मार्गदर्शक आहेत म्हणून प्रत्येक गोष्ट मी वडिलांना विचारली तर त्याची सगळ्याची उत्तर वडिलांकडे असणार आहेत का? नाही. पण एका व्यक्तीकडे सर्व गोष्टींची उत्तर आहेत. ती म्हणजे कोणाकडं? भगवद्गीतेमध्ये. जर वाचाल तर तुम्हाला समजेल, वाचलं नाही तर समजणार नाही. आता दुसरी गोष्ट घेऊया. म्हणजे बघा, आता टेक्नॉलॉजी आली म्हणून तुम्हाला, आता त्यावेळेस जर म्हटलं असतं की नाही, तुम्हाला गुगल असं बनवून देईल की ते कुठेही तुम्ही गेला तर ते तुम्हाला सांगत राहील, तुम्ही विश्वास ठेवला असता का? असं नाही म्हणणार. कुठं जर विचारायला लागतंच. पण टेक्नॉलॉजी जशी येईल तसं आपल्याला त्याच्यावर विश्वास. दुसरं, भगवद्गीतेला सांगितलं हे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. काय सांगितलंय? आस्तिक्यवादी विज्ञान. नास्तिकवादी नाही सांगितलं. पहिल्या श्लोकामध्ये, पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. त्याच्यामध्ये ते विचारतायत, इथं धृतराष्ट्र कोणाला विचारतायत? त्या जो कोणी तिथं कोण आहे तिथं? संजयला विचारतायत की त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर काय चाललंय, माझं आणि माझ्या पांडूच्या पुत्रांनी काय केलं. आता हे कुठं बसलेत? हस्तिनापूरमध्ये. हस्तिनापूर याचा अर्थ आत्ताची दिल्ली, हे त्यांचं राजधानी होती. आणि कुरुक्षेत्र म्हणजे आत्ताचं हरियाणा मधलं ठिकाण, याच्यामधलं अंतर खूप मोठा डिस्टन्स, अगदी मी म्हणतो 100-200 किलोमीटर तर सहज असेल. आणि हे विचारतायत कुठं? हस्तिनापूरमध्ये एका महलामध्ये संजयला विचारतायत की त्या ठिकाणी काय चाललं. आणि मग पुढं हा संजय तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या घडलेल्या गोष्टी इथं बसून उभा राहून तो धृतराष्ट्राला आहे तसं सांगतोय. आता हे त्यावेळेस म्हणजे 20-30 वर्षापूर्वी हे जर कोणी सांगितलं असतं तर आपल्याला सगळ्यांना आणि कळतच होते, वेड्यातच काढत होते आपल्याला. काय म्हटले असते? असं काय असतं का? तुमचं कल्पना कथा असतात सगळ्या तुमच्या, म्हणजे तुमचे धर्मग्रंथ
याच्यामध्ये सगळ्या कल्पनाशक्तीचाच खेळ आहे. तिथं विमान हवेतनं जाते काय, परत समुद्रावर तो सेतू बांधला जातो काय, हे सगळं कल्पना तुमची शक्ती असते. याच्यामध्ये सत्य काही नाहीये. पण हे आता आपण मान्य करू शकतो. कसं? त्या काळी तो तिथं बसून तिकडचं सांगतोय. 30 वर्षापूर्वी हे कोणी मान्य केलं नसतं. पण सद्यस्थितीला आता आपल्याकडं मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये अमेरिकेत बसलेला मनुष्य आपण इथून त्याला व्हिडिओ कॉल केला तर जागेवर बसून तिथला व्यक्ती दिसतो आणि त्याचा सर्व परिसर जो ते दाखवेल तो परिसर आपल्याला दिसायला लागतो. बसतो ना आपण इथंच, जागा सोडली का आपण? नाही. फक्त आपल्या टेक्नॉलॉजीला हे समजायला इतके वर्ष लागली. भगवद्गीता ही सांगितली कधी? 5000 वर्षापूर्वी संजय त्या ठिकाणी उभं राहून कुरुक्षेत्रावचं पाहतोय. 5000 वर्षापूर्वी. भारताला असं म्हटलं जातं की भारत हा खूप विकासहीन म्हणजे विकसनशील देश आहे, त्याची प्रगती नाहीये. जगात प्रगतीच्या दृष्टीनं कोणाला बघितलं जातं? अमेरिका, इंग्लंड ह्या देशांना. आणि भारत काय म्हणतंय? 5000 वर्षापूर्वी हा संजय इथं उभा राहतो तिकडचं दृश्य सांगतो. आणि हे दुनियेला समजायला किती वर्ष झाली? 5000 वर्षानंतर त्यांनी त्याच्यावर रिसर्च केले, बघितलं, तर मग त्यांना आता शोध लागला त्या मोबाईल रूपी इथं बसून तिकडचं पाहता येतं. मग जर आत्ता पाहता येतं तर त्या काळी का पाहू शकले नसतील? म्हणजे याचा अर्थ आपलं शास्त्रज्ञ तेवढे प्रगल्भ नव्हते, हे तुम्हाला मान्य करता आलं पाहिजे. तर तुम्हाला याच्यावर विश्वास, म्हणून याला म्हटलं की हे नुसतं शास्त्र नाहीये, हे अस्तित्ववादी शास्त्र आहे. याच्यामध्ये विज्ञान पूर्णपणे भरभरून ओतलेलं आहे. तुम्ही फक्त ते बघायचंय. जगातले मोठे मोठे शास्त्रज्ञ अगदी न्यूटन पासून ते भाभा अनुसंधान केंद्राचे जे डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे देखील बघितलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये काय वाचत होते? भगवद्गीता. अगदी डॉक्टर अब्दुल कलाम देखील काय वाचत होते? भगवद्गीता. मग जर एवढे मोठे सायंटिस्ट त्यांना नसणाऱ्या वेळातनं वेळ काढून जर भगवद्गीता वाचत असतील तर ते मूर्ख म्हणायचे का? नाही. याचा अर्थ ते जर एवढं शोध लावू शकत असतील आणि त्यातून जर भगवद्गीता वाचत असतील आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया आहे भगवद्गीतेविषयी, मग आपण कुठे आहे? आपण ती भगवद्गीता का वाचू शकत नाही? म्हणजे याचा अर्थ सखोल ज्ञान भरलेलं आहे, फक्त आपल्याला त्याचं जी उमग आहे ती झालेली नाहीये, त्याच्यामुळं आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय. तर अशी भगवद्गीता या सांगत प्रत्येक श्लोक ना श्लोक वाचत गेला तर आपल्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक समस्येचं समाधान त्याच्यामध्ये सापडणार आहे, हे निश्चित आहे. आता ही भगवद्गीता जाणली आपण. मग आता भगवद्गीता जर एवढं अस्तित्ववादी आहे, हे कोणी म्हटलंय? तर स्वतः भगवंत. इथं ख्रिश्चन जे आहेत ते बायबलमध्ये त्या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणतात? आय एम अ सन ऑफ गॉड. मी देवाचा कोण आहे? पुत्र आहे. देव आहेत का? नाही. ते म्हणतात मी देवाचा पुत्र आहे. आणि इस्लाम मध्ये ते काय म्हणतात? प्रेषित. मी काय आहे? इस्लाम म्हणजे पैगंबरांचा पैगंबर आहे. मी तिथून पैगाम घेऊन आलो. म्हणजे याचा अर्थ काय? मी तिथून टपाल वाहकासारखा जे काही संदेश आहे तो संदेश वाहक आहे. मी अल्लाह म्हटलेत का? ते नाहीये. मग इथं भगवंत स्वतः भगवद्गीतेत सांगतात की काय करायचंय? तू सर्व धर्म परित्याज्यम मामेकम शरणं व्रज. तू सर्व धर्मांचा त्याग करून केवळ कोणाला शरण ये? मला शरण ये. म्हणजे याचा अर्थ इथं कोण सांगतायत? सगळं जे काय आहे ते मी स्वतः आहे. सर्व जे काही तुम्ही म्हणताय ते सगळं सोडा. हे सगळ्यांचं कोण आहे? भगवंत म्हणून मी आहे. भगवंत स्वतः सांगतायत. तिथं आपला ज्यांनी पैगाम घेऊन आले त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. जो मुलगा त्यांचा सांगितला मी भगवंतांचा मुलगा आहे, त्यानं सांगितलं, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. इथं भगवंत स्वतः सांगतायत की मीच भगवद्गीता सांगितली. आपल्याला माहिती आहे कुरुक्षेत्रावर भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. अर्जुन हा फक्त माध्यम आहे तुमच्यासारखं. त्याला काय ज्ञान नव्हतं असं नाहीये. तो तुमच्या आमच्या वतीनं ते प्रश्न विचारतोय. जे तुम्हाला आम्हाला दैनंदिन जीवनात जे जे प्रश्न असतील ते अर्जुनाने त्याच्यामध्ये विचारले
की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये याचं मार्गदर्शन होईल आणि ते विचारल्यानंतर भगवंत त्याची उत्तरं देतील. आणि हे सगळं जे सार आहे ते काय आहे? भगवद्गीता, महाभारताचं एक छोटस पर्व आहे. हे भगवद्गीता म्हणजे 45 मिनिटांचं फक्त ही भगवद्गीता आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सार सांगितलंय. मग असा हा भगवद्गीता हा व्यापक धर्मग्रंथ आहे, जे आज जगभरातली लोक हे वाचून आज काय झाले? शांती, याच्यामुळे शांती प्रस्थापित होते. नाहीतर युद्ध, द्वंद्व, एकमेकांना सगळे काय करायला बसलेत? लुटायला बसलेत. हे जे माझं आहे ते माझं आणि तुझं आहे ते पण माझं. पण तुझं आहे ते पण तुझं नाही, तुझ्याकडे जे आहे ते पण तुझं नाही, हे कोण सांगतं? फक्त भगवद्गीता. म्हणून समाधानी आहे, म्हणून समाधानी आहे. नाहीतर कोणी समाधानी असू शकत नाही. म्हणून म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुमच्या ह्याच्यामध्ये कितीही तुम्हाला धन दौलत दिलं तरी त्याचा उपयोग होत नाही. तुमच्या मनामध्ये काय असलं पाहिजे? आहे त्याच्यामध्ये समाधान असलं पाहिजे, मग ते तुम्हाला पुरेसं आहे. आता याचं उदाहरण काय घ्यायचं? आपण सर्वजण पैसा कमवतो, आपल्यापैकी किती जण समाधानी आहेत? की आहे त्याच्यात मी समाधानी आहे. आता ह्याच्या पलीकडे काय नको? जे आहे टीव्ही तीच बरी आहे, जे आहे ते फ्रीज बरं आहे, जे आहे तेच घर मला बरं आहे, असे किती जण आहेत? नाही. घर बांधलेलं असलं की ते म्हणते नाही, असं 2 मजली बंगला पाहिजे. बंगला आला की जुनी टीव्ही चालू असली तरी ती बांधायची, त्यात ती शोभत नाहीये. काय होतं? त्या बंगल्यामध्ये ही टीव्ही शोभत नाहीये. चालू असलेली चित्र तेच दाखवणारी टीव्ही आपण बदलतो आणि त्या ठिकाणी काय घेऊन येणार? LED घेऊन येणार. फ्रीज जुना असला तर तो तिथं बरोबर दिसणार नाही, म्हणून काय आणणार? दुसरा फ्रीज, डबल डोअरचा है ना, तो फ्रीज तिथं असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपण अनावश्यक गरजा त्या ठिकाणी वाढवतो, आपण समाधानी नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त इथं जे ब्रह्मचारी असतात, हे ब्रह्मचारी आपल्यापाशी येतात. दुसरी एक इस्कॉन विषयी तक्रार असते की ब्रह्मचारी म्हणजे लोक बिना लग्नाचे राहतात, मग त्यांच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळच की. लहानपणापासून आई वडिलांनी काय केलेलं असतं? त्यांना शिकवून एवढं मोठं केलेलं असतं, एवढा खर्च केलेला असतो. आणि अशी तरुण सुशिक्षित मुलं काय करतात? संपूर्ण जीवन अविवाहित राहून या धर्मकार्यामध्ये जोडतात. मग हे धर्मकार्यामध्ये जोडून घेतात, याचा अर्थ इथं लोकांना चुकीचा म्हणजे इथं चुकीचा गायडन्स मिळतो. वास्तवता आहे का ती? नाही. आपण विचार करू शकतो, ही जर एवढी तरुण शिकलेली मुलं त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर नोकरी असणारे, काय काहींनी तर 1-1 लाख रुपये महिना पॅकेज पगार असणारे नोकऱ्या सोडलेले इथपर्यंत पोहोचली, याचा अर्थ ती अशीच म्हणजे त्यांना काही अक्कल नाही असं म्हणता येईल का? नाही. याचा अर्थ त्यांनी त्यांच्या अक्कलेत म्हणजे जे काही शिक्षण आहे त्याचा योग्य दिशेने वापर केला, की त्यांना लक्षात आलं. भौतिक शिक्षणही त्यांनी तो हे पण अभ्यास केला आणि अध्यात्म दोन्हीची सांगड घातली. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या भौतिकतेमध्ये काही नाहीये. नाही तर कोण 1 लाख रुपये पगार सोडेल? आमच्यापैकी सोडेल का? सोडूच वाटत नाही आपल्याला. कोणीही ब्रह्मचारी होईल का? नाही, आपल्याला सोडूच वाटत नाही. पण त्यांनी त्याचा त्याग केला. कोणाला 1 लाख पगार आला की म्हणजे याचा अर्थ पुढचं स्वप्न असतं आलिशान घर, घरापुढं कार आणि कारमध्ये बसायला छानपैकी सुंदर पगार, तसा म्हणजे सुंदर बायको पाहिजेच. मग या सगळ्या अपेक्षा त्यांना नसतील का? स्वाभाविक असणार. मग या अशा असून सुद्धा ते त्याचा त्याग करतात. याचा अर्थ या सर्वांपेक्षा ज्याला आपण सुख म्हणतो, या सुखाच्या वस्तूंपेक्षाही मोठं सुख त्यांना कुठेतरी सापडलेलं असतं. मग ते योग्य डायरेक्शन आहेत का आपण योग्य डायरेक्शन आहे ते आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे जो संकल्पना आहे की ती मुलं इथं येतात आणि त्यांच्या आयुष्याचं पूर्ण वाट नाही लागत, उलट ते काय करतात? एक व्यक्ती 1000 लोकांना, मी माझ्या कुटुंबाचा विचार केला तो व्यक्ती चांगला का एखादा व्यक्ती सिंधुताई सपकाळ सारखा असंख्य लोकांचं भरण पोषण करत असेल तर कोणाला अवॉर्ड जगातून सन्मानित कोणाला केलं जातं? सिंधुताई सपकाळला. का? तिलाही स्वतःचं घर चालवता आलं असतं, पण तिनं तसं केलं का? नाही. असंख्य संसार तिनं काय केले? चालवले. ते जे बेघर मुलं होते
त्या सगळ्यांना तिनं एका छत्राखाली आणलं आणि मायेसारखं तिनं त्यांना माया दिली, म्हणून तिला सगळ्या जगातून सन्मान मिळाला. आणि जे वैयक्तिक घर चालवत आहेत त्यांना कुठं राष्ट्रपती पारितोषिक भेटतं का कुठं काय भेटतं? नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला स्वतःच्या पुरतं मर्यादित न राहता जर तुम्ही जगाच्या उद्धारासाठी बाहेर पडत असाल आणि तुमच्यामुळं जर असंख्य लोक त्याच्यामध्ये योग्य डायरेक्शन येत असतील तर त्याचं जीवन व्यर्थ गेलं का उपयोगी झालं? उपयोगी आलं. मग याचा अर्थ त्यांनी जे आपल्याला दिलंय ते काय झाले, म्हणजे जो गुगल मॅप तयार करून दिलाय मला वाटतंय भगवंतांनी, पण तो मोबाईल असल्याशिवाय आपल्याला गुगल मॅप दिसेल का? नाही. जर मोबाईलच नसेल तर तयार केलाय, सॅटेलाइट सगळं चालू आहे, पण आपल्या पुढं समोर बघायला तो मोबाईल नाहीये. तर हे मोबाईल म्हणजे मार्गदर्शक आहे आपल्या समोरचं, आणि गुगल मॅप याचा अर्थ भगवंतांनी केलेली रचना आहे. तो मार्गदर्शक मोबाईल आहे. तसं हे ब्रह्मचारी आहे, ते आपल्याला या ठिकाणी येऊन काय करत असतात? मार्गदर्शन करतात. आणि ते जो मॅप आहे चुकला की तिथं ते डायरेक्शन भगवद्गीता दाखवतं, नाही तू इकडं जा इकडं जा. पण हे जर उघडूनच बघितलं नाही, मोबाईल ठेवलाय पुढं आणि मी फक्त गाडी चालवत समोर बघितलं, तर कितीही मी पुढं कुठले रस्ते चुकले ते दाखवत राहील नुसतं असं इकडं इकडं इकडं, पण माझं त्याकडे लक्ष नसलं तर मी अपेक्षित तळी जाऊ शकतो का? नाही. माझं लक्ष नाहीये त्याच्याकडं. तसं याच्यामध्ये सर्व उत्तर आहे, ते दाखवते यार तू चुकीच्या दिशेने चाललाय, चुकीच्या, पण वेळ कोणाला आहे त्याच्याकडे बघायचं, म्हणून आपण त्याच्याकडे बघत नाहीये. आणि हा तोटा आपला आहे, त्याच्यामुळे आपण मार्ग भरकटतोय. आता मूळ मुद्दे याच्यामध्ये सांगितलंय काय की सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. याच्याशी कोणाचं दुमत आहे का? सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, याच्याशी कोणाचं दुमत असायचं कारण नाहीये. की किती मोठा कारखानदार असाल आणि कारखानदारीमध्ये किती प्रोडक्शन चांगले असेल, तर दुष्काळ पडला तर ते प्रोडक्शनवर आपण जगू शकतो का? नाही जगू शकत. म्हणजे याचा अर्थ ते प्रोडक्शन तुमच्या कामाचं नाहीये. अन्नधान्य हेच तुम्हाला उपयोगी येणार आहे. मग हे अन्नधान्य कशावर उत्पन्न होतंय? पुढे सांगितलंय पावसावर. हे भगवद्गीतेत 5000 वर्षापूर्वी लिहिलंय. मग पावसावर अवलंबून आहे ते. आणि पावसावर अवलंबून असल्यानंतर पाऊस कशापासून उत्पन्न होतो? आपण म्हणू आम्हाला शाळेमध्ये शिकवलंय की सूर्याची तापलेला असतो, पाण्याची वाफ होते, त्याचे परत जाऊन ढग बनतात, ढगाला थंड हवा लागते आणि मग पाऊस पडतो, बरोबर का? हे आपल्याला थिअरी सांगितली. पण अशीच थिअरी त्या वाळवंटी प्रदेशात होत नाही का? तिथेही कुठेतरी खाऱ्या पाण्याचा समुद्र असतो. इराण अमेरिका नाही का, ते सौदी अरेबिया हे जो भाग आहे, तिथेही दुबई, तिथेही समुद्र आहे, तिथेही सूर्य तळपतो, त्या ठिकाणी त्याची वाफ होते आणि ढग बनतात, तिथं का पाऊस पडत नाही? हा एक प्रश्न आहे ना. त्या ठिकाणी पाऊस पडायला पाहिजे. तिथं पाण्याच्या एका एका थेंबासाठी लोक काय करतात? तरसतात. एक पाऊस बघायला तिथली लोक, आपल्याकडे उन्हाळ्याची लोक इकडं तिकडं सिंगापूरला यायला जातात, काय बघायला? छान छान ठिकाणं. आणि तिकडची लोक खास पाऊस बघायला मुंबईत येतात, कारण तिथं पाऊस आहे काय असतो हे माहित नसतं. पडला तर अगदी थोडासा 10 मिलीमीटर एवढाच असं किरकोळ पाऊस. मग तिथं का पडत नाही? तर त्याचं कारण पुढे सांगितलंय की पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. ते यज्ञच करत नाहीत, त्या देशातनी यज्ञच चालत नाही. आणि आपल्याकडं महापूरच. आपल्याकडं बघा प्रत्येक वर्षी अगदी सांगली पाण्यात आहे तर तिकडं आसाम पाण्यात आहे. प्रत्येक वर्षी अशा गोष्टीला आपण क्वचित दुष्काळाला आपण सामोरं जातो, नाही तर सतत आपल्याकडं भरपूर पाऊस आहे. आणि पुढे सांगितलंय यज्ञ विहित कर्मापासून होतो. यज्ञ कशापासून होतात? विहित कर्मांपासून होतात. मग आता 4 गोष्टी सांगितल्या, 4 युग आहेत. त्यातलं पहिलं जे युग होतं सत्ययुग, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रार्थना केली जायची? तर घोर तपश्चर्या असायची. एका पायावर उभं राहायचं आणि घनघोर तपश्चर्या करायची. त्यावेळेस भगवंत प्रसन्न व्हायचे. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग, त्याच्यामध्ये यज्ञ, त्या ठिकाणी मोठे मोठे यज्ञ, जसं आपण बघितलं पुत्रकामेष्टी यज्ञ जो दशरथ महाराजांनी केला, त्यातून पुत्रप्राप्ती केली, त्याच्यातून पुत्रप्राप्ती झाली आपल्याला त्या दशरथ महाराजांना. तर आता या ठिकाणी तेही त्या काळी जर म्हटलं असतं कोणी
की यज्ञातनं कुठं पुत्र प्राप्ती होती का? असं पद्धत असते का कुठं? दोन जीवांच्या संयोगाशिवाय पुत्र प्राप्ती होऊ शकत नाही. तर आत्ताचं सायन्स काय सांगतंय? टेस्ट ट्यूब बेबी दोन माणसं एकत्र असतात का? नाहीये, तरी पण तो गर्भ धारण होतं. म्हणजे याचा अर्थ ते सायन्स किती अगोदर पासून आहे ते विचार करा, फक्त आपल्याला ते सापडलेलं नाहीये. मग अशाच पद्धतीनं द्वापार युगामध्ये पूजा अर्चा चालू होत्या. पूजा अर्चाद्वारे भगवंतांची पूजा केली की भगवंत प्रसन्न व्हायचे. पण आता कलियुग आलं आणि कलियुगामध्ये मात्र काय सांगितलंय? नाम संकीर्तन यज्ञ. कलियुगासाठी काय सांगितले? हरेर नाम हरेर नाम हरेर नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणजे कलियुगामध्ये फक्त केवळ हरीचं नाम हेच तुम्हाला घेणं आवश्यक आहे. इथं यज्ञ याचा अर्थ यज्ञ कुंड पेटवा आणि त्याच्यामध्ये आहुती द्या, त्यानंही पाऊस पडतो. हा प्रयोग कधी बघितला? पाठीमागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस पावसाचे प्रमाण कमी आलं त्यावेळेस विमानाद्वारे नाही का प्रयोग केले. शरद पवारांनी विमान सोडलं, ते ढगाचं हे केलं, अमुक तमुक, थोड्या ठिकाणी पाऊस पडला. पण बऱ्याच जणांनी काय केले प्रयोग? या पद्धतीचं जे वड उंबर अमुक हे जे आंबा या पद्धतीचे काष्ट गोळा केले, त्याचा यज्ञ पेटवला आणि त्याद्वारे त्या धुराद्वारे काही ठिकाणी पाऊस पडला. हे सिद्ध झालं की यज्ञाद्वारे देखील पाऊस पडतो आणि त्याच्यावर आपलं अन्नधान्य अवलंबून आहे. म्हणून भगवद्गीतेत तिथं शेवटचं वाक्य अगदी चांगलं आहे की आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी काय केले पाहिजे? हा यज्ञ केला पाहिजे. पण यज्ञ कुठला सांगितलाय कलियुगासाठी? नाम संकीर्तन यज्ञ. आता नाम संकीर्तन यज्ञ म्हणजे याचा अर्थ कुठला तरी मंत्र. नाम संकीर्तन याचा अर्थ कुठला तरी मंत्र म्हटला पाहिजे. मग मंत्र म्हटला पाहिजे तर प्रत्येक युगासाठी वेगवेगळे मंत्र आहेत. आता सांगितलं ना सिस्टीम, कधी उभं राहून तपश्चर्या करायचे, कधी यज्ञ करायचे, कधी पूजा अर्चा करायचे. पण कलियुगासाठी काय सांगितले? ठाईचं वैसोनी करा एकचित्त आवडे निरंतर आवडी अनंत आळवावा. म्हणजे तुम्ही बसूनच काय करायचे? फक्त भगवंतांना आळवणी करायचे, मिळून जाते. अगदी सोपं. हे सगळं खडतर प्रवास करायची गरज नाही. अगदी बसून तुम्हाला इथं सांगितलंय की ठाईचं बैसून जागेवर बसूनच करा. बर, हे ठीक आहे. पण आता मंत्र कोणाचा म्हणायचा? कारण देवी देवता भरपूर आहेत. देवी देवता भरपूर आहेत. मग कुठल्या देवी देवतांची उपासना केली तर आपला फायदा होणार आहे? तर या श्लोकात ते सांगितलंय की भगवंत म्हणतात, माझ्या एखाद्या शरीराचे जसे अवयव असतात तसे देवी देवता माझ्या कार्यामध्ये काय आहे? व्यवस्था पाहण्यामध्ये संलग्न आहेत. हे सगळे माझे अवयव आहेत. मी सांगतोय त्या कृती हे काय करतायत. मग त्यामध्ये इंद्र चंद्र सूर्य सगळे पाऊस पाडण्यासाठी वरुण देव सगळे जण कोणाचं कार्य करतायत? भगवंतांचं. म्हणजे याचा अर्थ मंत्र कोणाचा असला पाहिजे? भगवान श्रीकृष्णांचा. पण तुम्ही म्हणाला आम्ही का तो मान्य करायचा? आम्ही उपासना वेगवेगळ्या देवतांची इथं सांगितलंय. त्याच्यामुळं कोणाची दुसऱ्यांची जर भगवंतांची उपासना केली, शरीराचे पूर्ण शरीराला आंघोळ घातली तर त्यातला कुठला अवयव राहणार आहे का? नाही. पण विशिष्ट एका जर हातालाच मी आंघोळ घेतली, समजा हात म्हणजे अमुक एक देवता समजा, त्यालाच आंघोळ घालत बसलो तर संपूर्ण शरीराची आंघोळ होणार आहे का? नाही. पण संपूर्ण शरीरावर पाणी घेतलं तर एक ना एक अवयव काय होणार आहे? पूर्णपणे त्यांची आंघोळ होणार आहे, त्यांचं स्नान होणार आहे. म्हणजे याचा अर्थ मुळाला पाणी घातलं की संपूर्ण वृक्षाला काय करतं? पोचतं. पण जर एखाद्या फांडीलाच पाणी घालून बसलो तर चालेल का? वृक्ष तुम्हाला कल्पना सांगतो, मूळ म्हणजे भगवंत आहे. तिथं पाणी घातलं की ते पूर्ण वृक्षाचं पोचतं. आणि जे फांटे आहेत मध्ये खोड असेल ते अगदी ब्रह्मा विष्णू महेश समजा. त्याच्यानंतर ज्या फांत्या असतात ते इतर देवी देवता जे इंद्र चंद्र म्हणतो आपण महत्वाचे ते समजा. त्याच्यानंतर जे वनस्पती म्हणजे पाला असतो 33 कोटी म्हणतो ना आपण, तो जो पाला असतो ते वेगवेगळे आपण नावं दिलेले जे गावामध्ये ग्रामदैवत अमुक तमुक प्रत्येक जण असा हा व्यापक दृष्टिकोन आहे. त्याला फुलं येतात, त्याला फळं येतात. तर अशा पद्धतीनं ह्याची रचना आहे.
पण प्रत्येक स्पेसिफिक एकाच खोडाला जर पाणी घातलं एका फांटीला तर ते वृक्षाला जगवेल का? नाही, वृक्ष हळूहळू काय होईल? मृत होईल. पण जर मुळाला पाणी घातलं तर संपूर्ण वृक्षाला पाणी जाणार. तसं भगवंत म्हणतात केवळ फक्त तुम्ही मला शरण या, मला शरण आलं की हे माझ्या व्यवस्थेमध्येच आहेत, ते काय करणार आहे? तुम्हाला आपोआप त्या गोष्टी प्रदान करणार आहे. आता हे समजून घ्यायचंय आपल्याला कसं आहे ते. तर तुम्ही म्हणाल की कृष्णच का? मग शिवजे आहेत, ब्रह्माचे आहेत, बाकीचे आहेत, कृष्णच का? कोणी सांगितलं असं? तर पहिली गोष्ट आहे भगवद्गीतेत सांगितले आणि आपण त्याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता दिली. कोणी धर्मग्रंथ म्हणून मान्यता दिली? शंकराचार्यांनी. शंकराचार्य कोणाचे भक्त होते? शिवजींचे उपासक. मग एक शिवजींचे उपासक असणारे ज्यावेळेस धर्मग्रंथ म्हणून भगवद्गीतेला मान्यता देतात, बिना वाचता देतील का? नाही. बरं, त्यांनी म्हटले पण कुठलाही निर्णय सर्वमतानं होतो आणि पृथ्वी तलावर पहिल्यापासूनच शिवजींचे उपासक आहेत, कालिका मातेचे उपासक आहेत, परत ब्रह्माजींचे उपासक आहेत, गणेशजींचे उपासक आहेत, दत्तगुरूंचे उपासक आहेत. एवढं सगळं प्रत्येकाचं मोठं मोठं एक त्यांचे काय आहेत म्हणतो आपण, आता आपली संस्था कशा आहेत तसे मोठे मोठे संस्था आहेत. मग सगळे त्यांचे आचार्य आहेत. मग सगळ्या आचार्यांच्या संमतीशिवाय याला मान्यता दिली का? नाही. याचा अर्थ त्या सर्वांनी हे वाचलं, त्यांच्या मनाला पटलं की भगवान श्रीकृष्ण, आम्ही कोणाची उपासना करू द्यात, पण भगवान श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, हे त्यांनी मान्य केलं, म्हणून याला मान्यता दिली. तरी तुम्ही म्हटलं की आम्हाला त्याच्यावरही विश्वास नाहीये, तुम्ही इस्कॉनवाले इस्कॉनमध्ये आहे म्हणून तुम्ही भगवद्गीता म्हटलाय त्यालाच आम्ही मान्यता द्यायची का? तुम्ही म्हटलं कृष्णाची पूजा की आम्ही कृष्णाचीच पूजा करायची का? तर असं नाहीये. मग काय? तर हे तुम्हाला स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण सांगणार आहे. इस्कॉनची स्थापना किती वर्षापूर्वी झाली? साधारण 77 ना रोजी आहे ना, 51 वर्ष. 51 वर्षापूर्वी ही इस्कॉनची स्थापना झाली. त्यापूर्वी इस्कॉन अस्तित्वात होतं का? नाही. पण भगवद्गीता मात्र अस्तित्वात होती. म्हणजे याचा अर्थ त्याच्या काळी. बरं, त्या शंकराचार्यांचं जे काही कालमर्यादा आहे ती कधीचे? इसवी सन पूर्व 828 वर्ष. इसवी सन जो शताब्दी आहे ते चालू व्हायच्या आधी 828 वर्ष. मग कधीपासून ते चालत आले ते विचार करायचं. त्यावेळेस त्यांनी मान्यता दिली या धर्मग्रंथाला. हा पहिला भाग झाला. आणि त्याच्यामध्ये सांगितलंय कृष्ण भगवंत आहेत म्हटल्यानंतर आपण कृष्णांनाच पूजलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आपण कित्येक वर्षापासून परंपरेनं घरामध्ये आरत्या म्हणत आलो. कित्येक वर्षापासून, जवळजवळ इथंच 70 वर्षाचे पण काही असतील, 60-70 वर्षांपूर्वी. तुमच्या आधीपासून हे चालू आहे का आरतीचं सत्र? गणेश जयंतीला घरामध्ये आरती हे तुमच्या आधीपासून आहे. म्हणजे 1947च्या पूर्वी आपण बघितलं की तो स्वातंत्र्य संग्राम चालू करायसाठी लोकमान्य टिळकांनी तो घरामध्ये बसणारा गणपती सार्वजनिक केला. त्यावेळी आरत्या होत होत्या. म्हणजे कधीपासूनची परंपरा आहे? खूप वर्षांपासून. बरं, आरतीमध्ये काय काय असतं? गणेशजींची आरती असते, शिवजींची आरती असते, देवीची आरती असते, त्याच्यानंतर दत्तात्रयांची आरती असते, विठ्ठलाची आरती असते, सर्व देवदेवतांच्या आरत्या बऱ्यापैकी आपण म्हणतो, हनुमंतांची आरती असते. पण हे सगळं झाल्यानंतर एक गोष्ट आपण म्हणतो, ती काय म्हणतो आपण? घालीन लोटांगण. हे सगळं पण काय आहे? एक प्रकारचं यज्ञ कर्म आहे. यज्ञ म्हणजे मी मगाशी सांगितलं, समोर जो तयार केला जातो त्यालाच यज्ञ म्हटलं जात नाही. तर हे यज्ञ कर्म जे जे काही तुम्ही भगवंतांच्या संतुष्टीसाठी कराल ते सगळं मिळून काय समजलं जातं? यज्ञ कर्म केलं म्हटलं जातं. पण याच्यामध्ये आता किती जणांच्या आरत्या म्हटलेत आपण? प्रत्येक देवी देवतांचे म्हटले. आता तिथं कृष्णांचीच फक्त म्हटले का? नाहीये. मग याच्यावर सर्वात शेवट घालीन लोटांगण येतं. तर ते आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे. त्याचं आपण फोड करून पाहूयात आज. पहिलं काय? घालीन लोटांगण म्हणजे मी लोटांगण घालीन. काय करेन? मी लोटांगण घालतो. वंदीन चरण. लोटांगण घातल्यानंतर कशावर? चरणावर हे करतो आपण, लोटांगण घालतो. वंदन करेन मी चरणांना. प्रेमे आलिंगन
आनंदे पूजन, प्रेमे आलिंगन, याचा अर्थ काय? प्रेमानं मी काय करेन? आलिंगन देन. आणि त्याच्या पुढे सांगितलंय आनंदे पूजन, आनंदानं काय करेन? मी तुझं पूजन करेन. कोणाचं इथं स्पष्ट उल्लेख आहे का? नाही. व्यक्ती समजावं. आपण भूमितीमध्ये बीजगणितामध्ये ऐकलं असेल, अमुक एक्स समजा, तो वाय समजा. इथं आपल्याला उघड झालंय का कोणाचं म्हणताय ते नाहीये. तर पुढे सांगितलंय भावे ओवाळीन म्हणे नामा, भावानं म्हणजे भक्तिभावानं काय करेन? ओवाळेन. असं कोण म्हणतंय? नामदेव महाराज. नामा म्हणे नामा हे नामदेव महाराजांचं वाक्य आहे. नामदेव महाराजांचा कालखंड साधारण 1400च्या दरम्यान. म्हणजे त्यालाही किती वर्ष झाली आता? 600 वर्षापूर्वी हे नामदेव महाराज म्हणतायत. त्याचं हे कडवं आहे. आणि हे नामदेव महाराजांच्या कडव्यानंतर जे काही चालू होतं ते शंकराचार्यांनी लिहिलेले सगळं जे ते घेतलंय. आद्य गुरु शंकराचार्य, हिंदू धर्माचे संस्थापक आचार्य, त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे. त्याला काय म्हटलंय पुढं? तोमेव माता पिता तोमेव, तुम्ही माझे कोण आहात? माता आहात. पिता तोमेव, तुम्हीच माझे पिता आहात. पुढे सांगितलंय तोमेव विद्या, विद्या पण तुम्ही आहे. द्रविणम म्हणजे जे द्रव्य आहे ते देखील कोणी आहे? तुम्हीच आहात. तोमेव सर्व मम देव देव. आता काय सांगितलंय? सर्व देवांचे देव, माझे देवांचे देव, देव देव. इथं नुसतं देव म्हटलेत का? मम देव देव म्हणजे आमच्या देवांचे कोण आहात? तुम्ही देव आहात. इथंही आपल्याला क्लिअर नाही कोण आहे नक्की. पुढे सांगितलंय कायेन वाचा, काये म्हणजे शरीरानं, वाचा म्हणजे बोलण्यानं, मुखानं, मन सेंद्रियन वा, मन आणि सर्व इंद्रियांद्वारे, मन आणि सर्व इंद्रियांद्वारे, बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभाव म्हणजे बुद्धीनं, माझी जी बुद्धी आहे त्याला अनुसरून आणि प्रकृतीच्या स्वभावानुसार, जी काय भौतिक प्रकृती आहे तिच्या सर्व स्वभाव गुणानुसार करोमी यज्ञम सकलम परस्मे. हा जो मी आता यज्ञ केला, करोमी यज्ञ, मी जे काही यज्ञ करतो, सकलम परस्मे सगळे अर्पण करायचे. कुणाला? नारायणाशी समर्पयामी. कोणाला सांगितलंय? नारायणाला मी काय करतो? समर्पण करतो. आता तुम्ही म्हणाल आपलं तिथलं कुठले तरी नारायण असतील, आम्हाला कोण म्हणजे नाही का, आपल्या घरात पण एक नारायण असतो. मग ते नारायण का? तर कन्फ्युजन होऊ शकतं. कोणी त्यांना माहिती आहे कलियुगामध्ये असे बाजार तयार होतील की जे म्हणतील नारायण म्हणजे तो स्पेसिफिक नारायण होऊन गेला, नारायण म्हणजे कृष्ण नव्हे, असंही कोणी सांगू शकतं. म्हणून त्याच्या पुढचं वाक्य आहे त्यांनी काय सांगितलंय? भगवंतांची नावं चालवतात. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव ओमहरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. म्हणजे हे सगळे जर अर्थ घेतले तर हे कोणाचं स्पष्टीकरण येतं? भगवंतांचं. म्हणजे कोणाला समर्पित करायचंय? श्रीकृष्णांना. आणि त्याच्यानंतर मग आपण पुरातन काळापासून एक मंत्र म्हणत आलो. कुठला मंत्र आहे तो? या ठिकाणी कुठला दिलाय? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आता इथं समोर मंत्र वाच, इथं दिलेला आहे समोर. काय तो? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दोन्ही मध्ये काय बदल आहे का? काय बदल आहे? फक्त पहिली ओळ मागे गेली, मागची ओळ पुढे गेली. याच्या व्यतिरिक्त या श्लोकामध्ये काय बदल आहे का? नाहीये. म्हणजे हा मंत्र फक्त इस्कॉननं बनवला असं होतं का? नाही. इस्कॉननं तो योग्य मंत्र तुम्हाला दाखवून दिला की तुम्ही, आणि हे कित्येक वर्षापासून तुम्ही हा मंत्र म्हणताय. इस्कॉन मध्ये येण्यापूर्वीपासून जे अभक्त आहेत, कृष्ण भक्त आहेत, विष्णू भक्त आहेत, शिव भक्त आहेत, अगदी दत्तात्रय भक्त, कोणी असल्या सगळ्यांनी मिळून हा मंत्र उच्चारण केलं. परंतु हा मंत्र आपण का म्हणायचा? तिथं दुसरे मंत्र टाकू शकले असते ना, टाकू शकले असते का नाही? पण हाच मंत्र का? तर याच्यामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये कोण आहेत? भगवंत आहेत. बाकीच्या गोष्टींना ओम नमो असे शब्द येतात. तो शब्दही वाया नाही गेला पाहिजे
याचं पूर्णपणे गांभीर्य लक्षात ठेवून हा पूर्णपणे मंत्र बनवलाय। याच्यामध्ये सर्व अक्षरे कोणाचे? भगवंतांना प्रेरित, म्हणजे तुमचा एक क्षणही वाया जात नाही असा हा महामंत्र। याच्यापासून सगळ्या मंत्रांची उत्पत्ती होते। हा महामंत्र इस्कॉननं नाही दिला, अगोदर पासून आलाय। मग इस्कॉन मधनं फक्त याच्यामध्ये बदल का केला असेल? तर हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे सरळ होतं तर असंच घ्यायचं, याच्यामध्ये उलट सुलट का करायचं? तर एकतर भगवंतांचं नाम आहे, जे तुलसीदास म्हणतात की भगवंतांचं नाव आहे ते रीच भज अथवा थीच, म्हणजे भगवंतांचं नाव उलट घ्या नाही तर सुलट घ्या, उलट घेतलं तरी सुलट घेतलं तरी ते भगवंतांचं नाव। आता हे कसं उदाहरण आहे? तर वाल्मिकीनं काय म्हणत होता? मरा म्हणायचा, तो राम म्हणत होता का? नाही, मरा मरा म्हणायचा। आणि मरा मराचं कधी उलट होऊन राम राम झालं त्याचंही कळलं नाही। पण मरा मरानं त्याच्या मुखात राम आणला आणि जो वाल्या कोळी ज्याच्याकडं अतिशय महापापी म्हणून बघितलं जायचं, ज्यानं असंख्य लोकांचं मुडदे पाडून तिथं एक एक दगड टाकून, इथं आपल्याला वाढलेला गेला सासवडपाशी 7 मोठे दगडाचे रांजण आहेत आणि एक व्यक्ती मारला की एक दगड तो त्याच्यामध्ये टाकायचा, असे 7 रांजण भरले। किती व्यक्ती मारले असतील? एवढ्या व्यक्ती मारल्या म्हणजे किती पाप केलं? मग एवढा पापी व्यक्ती जर उलट नामानं तिथं वाल्याचा वाल्मिकी आणि एवढं पद प्राप्त झालं की महर्षी वाल्मिकी पुढे नाव लागलं, काय महर्षी, आणि त्यांनी रामायणासारख्या महाकाव्याची रचना केली। आणि ते कधी केलं? रामायण व्हायच्या अगोदर, रामायण व्हायच्या अगोदर त्यांनी रचना केली। तसं रामायण घडवायला लागलं भगवंतांना। एवढं मोठं कशामुळे प्राप्त झालंय? भगवंतांचं नाव उलट घ्या नाही तर सुलट घ्या। मग याच्यामध्ये फक्त चेंजेस का केलाय तर त्याच्याविषयी सांगितलं जातं की अगोदर ज्यावेळेस आपण भेटतो, कुठलीही व्यक्ती समोर दिसली की सुरुवातीला आपल्याला आकर्षण तयार होतं का सहवासातनं आधी आनंद मिळतो? सहवासासाठी आधी आकर्षण, त्यावेळेस त्याशिवाय डायरेक्ट सहवास होतो का? नाही, आनंद सहवासात आहे पण आधी काय होतं? आकर्षण तयार होतं। मग कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे कर्षति इति कृष्ण, म्हणजे आकर्षित करणारे कृष्ण, ते पहिल्यांदा आकर्षित करतात। आणि राम या शब्दाचा काय? राम रमेती रामेश्वर, म्हणजे ते जे भगवान राम आहेत त्या शब्दाचा अर्थ होतो आनंद देणारे। म्हणून पहिल्यांदा आकर्षण तयार होतं आणि मग आनंद मिळतो। तसं ह्याच्यामध्ये आपण आल्यानंतर भगवंतांचं नाव घेतलं की पहिल्यांदा आकर्षण तयार होईल आणि मग तिची जसं आपण म्हणत जाऊ तसे त्याचा आनंद, त्या मंत्राचा आनंद आपल्या शरीरामध्ये मिळेल। एवढाच हा काय तो फरक आहे, याच्या व्यतिरिक्त फरक नाहीये। आता त्याच्या पुढं आजचा आपला श्लोक आहे, याच्यामध्ये सांगितलंय की संकीर्तन यज्ञ आहे आणि भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलंय की मला काय करायचंय? तुम्ही दररोज अन्न मला अर्पण करायचंय, त्याशिवाय तुम्ही खायचं नाही। जे आता हे पिकवलं कोणी अन्न? भगवान। तुम्ही आम्ही पिकवाय गेलो का? हा पाऊस कोणी? तुम्ही आम्ही पेरणी करायला गेलो, पेरणी करायला गेलो तरी पाऊस नाही पडला तर पेरण्या माहिती आहे आपल्याला, असे सगळं जमिनीखाली गाडून जातं। याचा अर्थ त्याला काय आवश्यक आहे? पाऊस आवश्यक आहे। आणि तो पाऊस पडायचा असेल तर त्याद्वारे तुम्हाला काय यज्ञ सांगितला, पण मगच ते अन्न तुम्हाला भेटणार आहे। मग आता एक भेटलंय अन्न, कोणापासून भेटलं? भगवंतांनी जर सृष्टीची निर्मिती केली नसती, हे चक्र तसं फिरवलं नसतं तर तुम्हाला पाऊस मिळाला असता का? नसता। अन्न पिकलं असतं का? नसतं। मग अन्न पिकलं नसतं तर तुम्ही खाऊ शकला असता का? नाही। मग खाऊ शकत नाही याचा अर्थ हे पिकवणारे भगवंत आहेत, तर मग त्यांच्यापासून उत्पन्न आले, त्यांना थोडं तरी दिलं पाहिजे का नको दिलं पाहिजे? दिलं पाहिजे। आता दुसरा प्रश्न मी करतो या ठिकाणी, इथं उपस्थितांपैकी किती जण भगवंतांना भोग दाखवून मगच अन्नप्रसाद घेतात? जे भक्त आहेत पूर्वीपासून ते तर ह्याच्यामध्ये, जे कोणी आता नवीन यायला लागले ते तर ह्या गोष्टी करत नाहीत। पण त्याची काय गरज असते? त्याची गरज काय? भगवंत तिथं ताट ठेवलं म्हणजे खातात असं होतं का? तर नाही। याचं स्पष्टीकरण आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तर
दुसरा प्रश्न माझा आहे, घरामध्ये मी जर विचारलं तर किती जणांचं कुटुंब आहे, तर तुम्ही किती जणांची नावं सांगाल? माताजी, तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत? 4. माताजी, तुमच्या 5. बरोबर. बरं, 4 मध्ये कोण कोण मोडतं? बरोबर, तुमच्या घरामध्ये. बरोबर. आपल्या घरातली सदस्य संख्या विचारली की आपण काय उत्तर देतो? जेवढे सदस्य आहेत ते. मग घरामध्ये किती जणांचे देवार आहे? हा माझा दुसरा प्रश्न. किती जणांच्या घरामध्ये देवार आहे? सगळ्यांचे आहे. देवाची पूजा किती जण करतात? प्रत्येक जण. देवांची संख्या किती असते त्याच्यामध्ये? किती? 2, 3. किती असू द्या, 2, 3. बरोबर का? बर, त्या भगवंतांना भगवंत म्हणून तुम्ही त्यांची पूजा अर्चा करता का आपलं एक फक्त पाषाण आहे म्हणून त्याच्याकडे बघता दररोज? काय करता? भगवंत आहेत म्हणून. बरोबर. मग भगवंत आहेत याचा अर्थ जर घरामधील प्रत्येक व्यक्तीला दररोज जर अन्न पाहिजे, अपेक्षित आहे, घरातले सदस्य संख्या आहे त्यांना अपेक्षित आहे, याचा अर्थ ते भगवंत ज्यांना तुम्ही देवाऱ्यामध्ये बसवलं ते तुमच्या घरातले सदस्य नाहीये. कारण सदस्य संख्या किती सांगितली तुम्ही? जे घरातले आपले आपले दिसत होते, मी, माझं जे कोण कुटुंब आहे ते, मुलं बाळ, एवढंच सांगितलं. याच्या व्यतिरिक्त आपण सांगितलं का? नाही. याच्या व्यतिरिक्त आमच्या घरी गणेशजी आहेत, याच्या व्यतिरिक्त शिवजी आहेत, याच्या व्यतिरिक्त बाळकृष्ण आहेत आणि ते देखील आमच्या घरातले सदस्य आहेत असं सांगितलं का आपण? नाही. तुम्हाला अन्नधान्य म्हणजे अन्न लागतं, मग ते जर सजीव म्हणून त्याची पूजा करता, अरे बोल, तर मग त्यांना अन्न आवश्यक नाहीये का? आवश्यक आहे. याचा अर्थ त्यांना जर देत नसाल तर त्यांना तुम्ही निर्जीव समजताय. अन्न त्यांना जर दररोजच्या दररोज देत नसाल तर तुम्ही काय समजताय? त्यांना निर्जीव समजताय. आणि जर सजीव समजत असाल तर त्यांना तुमच्यासारखं सदस्यांसारखं तुम्ही काय केलं पाहिजे? अन्नधान्य पुरवलं पाहिजे. दुसरं असं की जर एखादा वृद्ध आपल्यामध्ये घरामध्ये असेल, त्याची पिढीजात संपत्ती आपण काय करत असतो? वापर करत असतो. आपण डायरेक्ट आलो का? नाही. त्या व्यक्तीकडून आपण आलो. मग त्या व्यक्तीचं जी जमीन जुमलाय तो आपण आपल्या नावावर करतो आणि जसं ते वयस्कर होतं तसं काही जण त्याला वृद्धाश्रमामध्ये ढकलून जातात. मग आता वृद्धाश्रमात पाठवणं किती योग्य आहे? वृद्धाश्रमात पाठवणं याचा अर्थ त्यांच्याकडं दुर्लक्ष करणं किती योग्य आहे? ते नाहीये. त्यांची संपत्ती आहे म्हणजे तुम्ही त्याला काय केलं पाहिजे? जपलं तरी पाहिजे. किमान 2 वेळचं अन्न तरी त्यांना देणं अपेक्षित आहे. मग तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात पाठवता हे जर योग्य नसेल तर घरामध्ये ज्यांनी हे सगळं बनवलं हे तर वडील आहेत, त्यांनी पण पिढीजात भगवंतांची संपत्तीचा उपभोग तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. पण साक्षात भगवंत तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये, त्यांना देखील तुम्ही काय करता? अन्नच देत नाही. म्हणजे त्यांनाही तुम्ही वृद्धाश्रमात टाकल्यागत झालं का नाही? घरातला जो कर्ता पुरुष आहे त्यालाच तुम्ही काय केलं? वृद्धाश्रमात टाकल्यागत झालं. म्हणजे याचा अर्थ दोन्ही उदाहरणातून लक्षात येईल की तुम्हाला काय केलं पाहिजे? भगवंतांना अन्न हे दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? भक्ती करताय म्हणून नाही, तर तुम्हाला हे अन्न मिळायसाठी तुम्ही जर ते भगवंतांना दिलं तर भगवंत त्या ठिकाणी नाम संकीर्तन यज्ञाद्वारे तिथं पावसाची व्यवस्था करतील आणि त्याद्वारे तुमचं अन्न काय करणार आहे? उत्पन्न होणार आहे. त्यावेळेस ते तुम्हाला खायला मिळणार आहे. हे तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतंय म्हणून तुम्हाला त्याचं काय नाहीये? मूल्य माहित नाहीये. ज्या ठिकाणी हे मिळत नाहीये, जिथं कायमस्वरूपी दुष्काळ असतो, त्या ठिकाणी लक्षात येतं की त्या अन्नाचं किती महत्व आहे. म्हणून भगवंतांना ते अर्पण करायचंय, दुसरं तिसरं काही नाही. बरं, त्या ठिकाणी अर्पण करायचे 5 मिनिटं ठेवायचे. फक्त पुढं त्याच्या जाऊन काय करायचंय? त्याच्यावर फक्त तुळशी दल, तुळशी पत्र त्याच्यावर अर्पण करायचंय. का अर्पण करायचं? भगवंत तुळशी पत्राशिवाय काहीही ग्रहण करत नाही म्हणून त्याच्यावर तुळशी पत्र ठेवायचंय. मग त्या ठिकाणी तुळशी पत्र ठेवून 5 मिनिटं भगवंतांना तो भोग लावायचा आणि 5 मिनिटानंतर तो भोग काय करायचा?
उचलायचा आणि जसं आहे तसं तुमच्या प्रत्येक भाजीमध्ये भाजी आणि भाकरी असेल त्याच्यामध्ये ते भाकरी मिक्स करायची. आता इथं काय कमी पडलं का? नाही, आहे तेच तुम्हाला परत मिळालं. पण आता मिळालंय ते आहे तसं मिळालं का? नाहीये. काय मिळालं तुम्हाला? ठेवताना तुम्ही अन्न ठेवलं, पण मिळताना त्याला काय म्हणतो आपण? प्रसाद. थोड्याच्या उदाहरणानं आपण बघूया आणि या ठिकाणी थांबूया. तर आपल्या घरामध्ये वेगवेगळी कार्य असतात. वेगवेगळी ज्यावेळेस कार्य असतात, लग्न कार्य असतं किंवा अजून काही असतं, त्यावेळेस आपण काय बनवतो? सगळ्या गावाला निमंत्रण पाठवतो. आणि निमंत्रण पाठवल्यानंतर बघा, फक्त धार्मिक कार्य नाहीये, लग्न कार्य किंवा श्राद्ध कर्म काही, त्यावेळेस आपण घरामध्ये जेवण बनवतो आणि बनवल्यानंतर संपूर्ण गावाला आपण निमंत्रित करतो. काय म्हणतो? जेवाय या म्हणतो का महाप्रसादाला या म्हणतो? जेवाय या. जर इतर कार्य असतील त्यावेळेस काय म्हणतो आपण? जेवणाचं निमंत्रण आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त गावात भंडारा असेल, आपल्या सत्यनारायण भगवान की सत्यनारायणाची पूजा असेल किंवा आपल्या जे काही धार्मिक विधी असेल, त्यावेळेसचे जे आमंत्रण जातं त्याला काय म्हणतो आपण? महाप्रसादाला या. आधी म्हणतो आमच्याकडे जेवायला या आणि त्यावेळेस म्हणतो महाप्रसादाला या. फरक काय असतो? इतर वेळेचं जेवण करणारा आपला आचारी ठरलेलाच आहे, मेनू पण ठरलेलेच आहे. त्याच आचार्याद्वारे ते जेवण बनवलं जातं आणि तेच जेवण सगळ्यांना खाऊ घातलं जातं. तिथं जेवण आहे आणि इथं महाप्रसाद आहे. फरक कुठं पडतो? तर त्यावेळेस आपण भगवंतांना ते अर्पण करत नाही. पण या ठिकाणी आपण काय करतो? ज्यावेळेस महाप्रसादाला बनवतो तर त्यावेळेस स्पेसिफिक भगवंतांना अगोदर तो भोग दाखवला जातो आणि भोग दाखवल्यानंतर मग तो काय केला जातो? सगळ्यांना दिला जातो. मग हे जेवणाचं रूपांतर महाप्रसादात झालं ते एकाच गोष्टीमुळं. ते काय झालं? भगवंतांनी ते ग्रहण केल्यामुळं. आणि इथं सांगितलं की हा कृष्ण प्रसाद ज्यावेळेस तुम्ही ग्रहण करता त्यावेळेस काय होतं? जन्मोजन्मीची जी पापं तुमची, किती वर्षापासून तुम्ही ह्याच्यामध्ये भटकत असाल आणि एवढे सगळे जे संस्कार आहेत, पापकर्म केलेले, हे सगळे या प्रसादानं काय होतात? शुद्ध होतात, नष्ट होतात. म्हणजे वरचं बाह्यता आपण आंघोळ करून शुद्ध होऊ शकतो, पण अंतरंगासाठी एक गोष्ट आहे तो कृष्ण प्रसाद आणि दुसरी गोष्ट काय आहे? भगवंतांचं नामस्मरण. या दोन गोष्टींद्वारेच आपण अंतरंग शुद्ध करू शकतो. मग जर आपल्याला 5 मिनिटं ठेवण्यामुळं एवढा मोठा आपल्यामध्ये बदल घडणार असेल तर तो 5 मिनिटं तिथं ठेवणं आवश्यक आहे का अनावश्यक आहे? मग हे तुमच्या ज्यानं जे कोणी करत नव्हते त्यांच्या ज्यानं होईल का? हा. आणि मंत्र सांगितलंय आपल्याला, कुठला मंत्र म्हणायचा आहे तेही आपण बघितलं की दुसरा कुठला मंत्र सांगितला असता तर तो अगोदरपासून हा इस्कॉनचाच मंत्र आहे असं नाहीये, हा कलियुगाचा मंत्र आहे. म्हणून सर्व साधू संतांनी त्याला पण काय केलेले? मान्यता दिली. याच्यावर तुम्ही आपण प्रूफ करून बघितलंय. असं नाही की उगाच सांगितलंय ते आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. हे प्रूफ करून आपण या ठिकाणी बघितलं. तर तो महामंत्र आणि हा प्रसाद हा तुमच्या अंतरंगामध्ये इतका विलक्षण बदल घडवेल की तो आपण स्वतः अनुभवू शकता. आणि याचं उदाहरण ज्वलंत काय असेल तर जे फॉरेनचे भक्त आहेत, हे प्रभुपादांनी कृष्ण आंदोलन कुठं चालू केलं? बाहेरच्या देशात, अमेरिकेमध्ये. ते जे सगळे पहिले भक्त होते ते काय करत होते? अगदी नॉनव्हेज सगळं, प्रत्येक गोष्ट जे काय करायचं नाही ते सगळं करत होते. मग त्यांनी 2च गोष्टी अंगीकारल्या होत्या प्रभुपादांच्या सानिध्यात. काय होतं? एक भगवंतांचं नामस्मरण जे कीर्तन रूपी असायचं आणि दुसरं होतं प्रभुपादांनी भोग दाखवून दिलेला कृष्ण प्रसाद. जर त्यांच्यामध्ये इतका बदल होत असेल की ते स्वतःचे ख्रिश्चन धर्म सोडून, मांसाहार सोडून, कांदा लसणाचा त्याग करून आणि आहे ते सगळं परिवाराचा त्याग करून देखील पूर्ण या आंदोलनामध्ये सहभागी होऊन संपूर्ण जगभरामध्ये त्यांनी जर कृष्ण आंदोलनाचा प्रचार केला असेल तर निश्चित याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल करण्यासारखं सामर्थ्य आहे. याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. कुठलीही डोळ्यात एकच पुढे उदाहरण असल्याशिवाय विश्वास कोणी ठेवत नाही. हे एवढं मोठं उदाहरण तर जगामध्ये कुठलं असू शकत नाहीये. तर हा बदल घडण्यासाठी तुम्हाला काय करायचं? 5 मिनिटं फक्त भगवंतांच्या पुढं
तो कृष्ण प्रसाद ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो अंगीकारायचा आहे. तुमच्या घरांच्यातल्या व्यक्तीविषयी तुम्ही इतके जागरूक असता की त्यांच्यामध्ये अमुक झालं पाहिजे, रोगराई नसावी. या सगळ्यांचं सोल्युशन या श्लोकात सांगितलंय की एखाद्या रोग आला तर त्याला प्रिकॉशन म्हणून काय दिलं जातं, लस. ती लस ते सगळं जंतू मारून त्याला काय करत असते, ऊर्जा प्रदान करत असते, त्याला पुढं जगण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती तयार करत असते. मग अशी लस या शरीरातल्या किंवा या भौतिक गोष्टींना लढण्यासाठी कुठली लस आहे, फक्त आणि फक्त कृष्ण प्रसाद आणि भगवंताविषयीचं नामस्मरण. या दोन गोष्टी जर तुम्हाला एवढं देत असतील, एक प्रकारची ही लस आहे. मग ही लस भविष्यात तुम्हाला अडचणी येऊ नयेत म्हणून ही लस जर तुम्ही घेतली तर अशा अडचणी येतील का, नाही. तर आजच तुम्ही संकल्प करा या येणाऱ्या जन्माष्टमी निमित्त की मी या पद्धतीचं समर्पण आत्तापासूनच जन्माष्टमी निमित्त देईन. आता आज दुसरा एक आहे की आज कृष्ण जन्माष्टमी जवळ आले, पण आज आत्ताच्या पद्धतीनुसार मैत्री दिन आहे. तर मैत्री दिनानिमित्त आज आपण सुदामाजींचं, सगळ्यात मैत्री कोणाची चांगली, भगवंतांची आणि सुदामाची. तर याच्यामधनं प्रभूजींनी मागे सांगितलं की त्याच्यामधनं संदेश काय घ्यायचा आहे, तर सुदाम्यानं मुठभर पोहे दिले आणि त्याच्यामधल्यात काय घेतलं, तर भगवंतांनी त्यांना मोठा ऐश्वर्य की त्यांची अख्खी नगरी काय केली, सुवर्णमय करून टाकली. तर माझी सर्वांना विनंती आहे की यज्ञ हे जो आता होणारा यज्ञ आहे याच्यामध्ये आपण सर्वांनी, भगवंतांनी जर आपल्याला भरभरून दिले तर आपण आपल्याकडं अल्प ठेवून भगवंतासाठी जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे. दान स्वरूपात दान दिल्यानं लक्ष्मी आपली काय होते, शुद्ध होते. जसं भगवंतापुढं ठेवल्यामुळं अन्न शुद्ध होतंय, तसं दिल्यामुळं, दान दिल्यामुळं आपला जो लक्ष्मी म्हणजे पैसा आहे तो देखील काय होत असतो, शुद्ध होत असतो. तर जास्तीत जास्त आपण त्याच्यामध्ये लावलं तर हा आपल्याकडे सुसंधी आहे की तो पैसा आपण काय करू शकतो, त्याचं शुद्धीकरण करून घेण्याची ही सुसंधी आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आपलं जी लक्ष्मी आहे ती शुद्ध करून घ्या. हरे कृष्ण. उपस्थित गौर भक्तवृंद की, श्रील प्रभुपाद की.